तर नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या मिनी ब्लॉगमध्ये। आपला मिनी ब्लॉग चालू होत आहे 9:40 तर भेटू पुढे, चला। आता दवाखान्यात, कारण की मी थोड्या वेळेस थांबणार रस्त्याने। आता आलो दवाखान्यात, आता दवाखाना वगैरे खोलला, साफसफाई केली, आता चाललो घरी, कारण मला संध्याकाळून यायचं आहे। मग 2 टाईम म्हणलं खूप बोर होतो, त्याच्यामुळे मी म्हटलं मम्मी मी चाललो घरी। आता लिफ्ट मागितली, चाललो घरी। आता आलो घरी आलो आहे आता। मग शंकर दादाच्या गॅरेजवर आलो, घरी आलो आणि शंकर दादाच्या गॅरेजवर आलो, असं कधीच झालं नाही। दिवसभरात एकदा दोनदा तरी येतोच गाईज मी तिथं। मित्राचं गॅरेज म्हणलं तर यावंच लागेल। मग आता घरी आलो, आता निघायच्या मार्गावर मी आता चाललो मम्मीकडे जायच्या आधी म्हटलं पेट्रोल वगैरे टाकून घ्यावं गाडीत, खूप दिवस झाले पेट्रोल नाही टाकलं। मग पेट्रोल टाकलं, मग आलो आता दवाखान्यात। इथं ही शान आहे आपली, बाकी कुठं जाणार आहे। मग संध्याकाळी बंद करायचा टाईम झाला, मामाचा मुलगा आणि मम्मी बंद करत होती, तेव्हा तो कसं खटपट करत होता। मग नंतर बंद करायचा टाईम झाला, मग बंद केला। मग मम्मीला ध्यानात आलं बॉटलमध्येच राहिली। त्याची रॅप पण लय भारी बरं का, प्रेम नाव आहे त्याचं, यूट्यूबवर सबस्क्राईब करून घ्या त्याला। ब्लॉग आवडलं ते रॅप आवडलेच सबस्क्राईब करा। रॅप आवडल्यास मला कमेंटमध्ये नक्की सांगा, रॅप लय भारी लिहित होतो, रॅप वगैरे भारी आहे। मग घरी आल्याच्या नंतर खुशीसोबत खेळला, तो खुशी रडत होती, त्याच्याकडे राहत नव्हती। मग तो फ्रुटी काढत होता, थोडा नाचला कुदला, मग ती फ्रुटी हातात घेतली ते। मग नंतर इकडं मम्मी डब्बा भरायची तयारी चालू होती, मग इकडं अशी तयारी चालू होती। मग मी घेतलं, मग जेवण वगैरे केलं मी। मग जेवण केल्याच्या नंतर इकडं आलो, खुशी पाहत होतो, तो खुशी मस्त बसेल होती मोबाईल घेऊन एकटीच, कोणालाच सांगितलं नाही। मस्त फॅन चालू केला, मस्त थंडी हवा खात मस्त मोबाईल पाहत बसली। ती ॲडव्हर्टाईज आहे ती पाहत बसते ती कंटिन्यू। मग नंतर असं लहान लेकराला मोबाईल देऊ नका, आमच्याकडून झाली गलती, तुमच्याकडून होऊ देऊ नका। आता सोडायचा प्रयत्न करतो पण सोडत नाही ती, अशी रडती तिला खाऊ घालायचा प्रयत्न चालू होता, पण ती खाण्यापिण्यावर फोकस न करता मोबाईलवर फोकस करते। अशानं लहान लेकराचे डोळे पण जाऊ शकतात, त्याच्यामुळं आता ते खायला पण अंगी लागत नाही, तेव्हा खातच नाही, अजिबात खात नाही गायस ती। त्याच्यामुळं तुम्ही असं करू नका, आता तिचा मोबाईल सोडणे। मग आलो मी इकडं रोडवरती मित्राजवळ, तर ते फ्री फायर चालू होता त्याचा, तर फ्री फायर खेळत होते ते। अटकत असला आजचं तर चुकलं कुठं तर कमेंट करून नक्की सांगा। आजचं याला थोडी जीभ हे होती, तुम्ही नक्की हे करशाल, मला माहिती आहे। फ्री फायर कट केलं ते नाही, खेळत होता। मिनी ब्लॉग आवडल्यास लाईक कमेंट